आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। धाराशिवमध्ये 2 गटात दगडफेक, कारण अस्पष्ट। घटनेनंतर धाराशिवमध्ये परिस्थिती नियंत्रणात। आमचा फोर्स वेळेमध्ये पोहोचलेले आहे आणि सगळा फोर्स इथं उपस्थित आहे। सगळं दोन्ही समाजांना मी अपील करतो की तुम्ही शांतते ठेवा। सण उत्सव चालू आहे, बट सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोणताही इश्यू असला तर 2 दिवस कोकण आणखी तापणार। बहुतांश शहरांचे तापमान 35 अंशावर। 4 ते 5 दिवसात 2 ते 3 अंशांनी तापमान आणखी वाढण्याची शक्यता। राज्यात तापमानाचा पारा वाढला। अकोल्यात सर्वाधिक तापमान। अकोल्यात तापमान 41 अंशावर। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान। कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन। राज्यात पाण्याची भीषण स्थिती। धरणसाठ्यात फक्त 40% पाणीसाठा। तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा। वाशिममधील जलसाठा प्रकल्पात अत्यंत कमी पाणी। पाणी टंचाईचा शेतकऱ्यांसह जनावरांनाही फटका। पाण्याचं नियोजन करण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पवनी परिसरात शेतीचं नुकसान। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय। नागपूर मडगाव जंक्शन विशेष गाड्यांच्या सेवेचा 9 जूनपर्यंत विस्तार करण्याचा विचार। ऊसगाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय। राज्यात आतापर्यंत 10 कोटी 23 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण। 10 कोटी 40 लाख क्विंटल साखर तयार।